या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। लोकसभा निवडणुकीत लोकांनी अधिक संख्येनं मतदान करावं यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून जनजागृती करत आहे। त्यासाठी निवडणूक प्रक्रिया ही जनतेपर्यंत पोहोचावी या उद्देशानं माध्यम प्रतिनिधींशी नियमित संवाद साधण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे संवाद सेतू हा कार्यक्रम राबविला आहे। दर सोमवार, बुधवार व शुक्रवार असे 3 दिवस निवडणूक कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केलंय। या अभियानात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी स्वतः अथवा जिल्हा प्रशासनातील व निवडणूक प्रक्रियेतील वरिष्ठ नोडल अधिकारी हे आपापल्या कामकाजाविषयी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधतील। निवडणूक विषयक विविध विषयांबाबत माध्यमांकडून माहिती घेतली जाईल, असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी सांगितलं आहे। सर्वांनी मिळून ठरवलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून आमचे मूवमेंट चालू आहे। त्यामुळे सगळ्या नोटा ओपन नाही करता येत। सोशल मीडियाचं कसं सर, सोशल मीडियामध्ये जे चाललेलं आहे सध्या आरोप प्रत्यारोपाच्या जुन्या क्लिप वगैरे दाखवत आहेत, या पक्षाच्या संदर्भामध्ये ते सुरू आहे। त्याच्याकडे काय तुमचं वॉच ठेवण्यासाठी तुम्ही एक टीम तयार करणार होतात, काय झालं? नाही, आपल्या लेवलवर इथं जे मीडिया कक्ष आहे त्याच्यामध्ये त्याचं चालूच आहे। परंतु आता आम्ही निवडणूक आयोगांचे मागे पत्र आलेलं होतं, मी ते पत्र पण दिलेलं होतं। मी काल रात्रीच पत्र दिले CP आणि SP ना। त्याच्यामध्ये पोलीस आधी म्हणजे SP आणि CPनी 2-4 मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर जाहीर करायचे पब्लिकसाठी, आणि ते मोबाईल नंबर सर्व जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून आम्ही ते स्प्रेड करणार आहेत। आणि ते विनंती नागरिकांना करणार आहे की आपल्या ग्रुपवर अशा पद्धतीचं कुणाचंही मानहानी होईल, कोणाच्या भावना दुखवल्या जातील किंवा आचारसंहितेचा भंग होईल अशा पद्धतीचं जर काही क्लिप्स, काही पोस्ट आल्या तर त्यांनी ते जे नंबर देतील, ग्रामीण भागासाठी SP देतील, शहरी भागासाठी CP देतील, त्या नंबरवर आपण ते मेसेज जो काही आहे तो फॉरवर्ड करा। कुठून आला आहे तो फॉरवर्ड करा। वाटतं तर त्यांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल, पण त्या नंबरवर तो मेसेज गेल्यानंतर तातडीनं त्याची चौकशी होईल। तातडीनं त्याचं जे काही नेटवर्क आहे ते ट्रेस केलं जाईल आणि संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येईल, असं आयोगाने सूचना दिलेल्या आहेत। आणि त्याचा आधार घेऊन मी कालच दोन्ही शहरी आणि ग्रामीण पोलीस विभागाला अशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे। ते कदाचित 1-2 दिवसामध्ये ते करतील, पण त्यांच्याकडे ऑलरेडी ती यंत्रणा चालू आहे। त्यांच्याकडे जे सायबर संदर्भामध्ये जे अधिकारी आहेत ते सगळं वॉच ठेवून आहेत, परंतु पब्लिकला आणखी माहीत नाही की कुणाला हे करावं। त्यामुळे आयोगाने ह्या स्पेसिफिक सूचना दिलेल्या आहेत की तिथं नंबर पब्लिश करा आणि त्याच्यावर कुणी पण जे काही ऑब्जेक्शनेबल आहे ते त्याच्यावर पाठवून स्वतःचं नाव गोपनीय ठेवू शकतो। गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर, 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे। खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल। पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील। ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही। स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट। सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर। पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर।